जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथं गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तिथून तुम्ही जाऊन जिथे कॅपकट ॲप आहे तो इथं डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती इथं अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथं मटेरियल जे आहे ते इथं डाउनलोड करू शकता आणि त्याचसोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे मटेरियल आहे ते व्हिडिओचं इथं अपलोड करत असतो। तर तिथून सुद्धा तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता। तर टेलिग्राम चॅनल आणि वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जिथे सबस्क्राईब इथं करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे आहेत ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो इथं केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या। तिथं सुद्धा जे ते आपल्या रील्स आणि काही अपडेट इथं येत असतात मित्रांनो। तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा इथं फॉलो करून घ्या मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण जिथे आपल्याच्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया, थोडासाही वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र, आपल्या जिथे सर्वात आधी इथं VPN जिथे कनेक्ट करून आपल्या जिथे बॅक किंवा आपल्या कॅपकट ॲप येतो आपल्या इथं ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो इथं ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर त्याची इमेजची जी लेअर असेल ते आपल्याला इथं 10 सेकंदापर्यंत आपल्याला इथं ठेवायचे आहे मित्रांनो। आणि त्यानंतर त्याच्या सुरुवातीला येऊन आपल्याला ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं। त्यानंतर व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला अशा प्रकारचा इथं एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून घ्या आणि त्यानंतर त्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्याला इथं जिथे काय याचा एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तर इथं एक्स्ट्रा वगैरे झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इथं जो आपला इमेज असेल तो इथं स्प्लिट करून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला बिट 2 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 3 वरती जिथे येऊन इथं स्प्लिट करा, त्यानंतर परत बिट 4 वरती येऊन इथं जिथे काय करायचं मित्रांनो आपल्याला स्प्लिट करायचं आहे। परत बिट 5 वरती येऊन इथं जिथे काय करायचं आपल्याला मित्रांनो स्प्लिट करायचं आहे। परत बिट 6 वरती जिथे येऊन स्प्लिट करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्या इथं जेवढे काही बिट असतील त्या बिटनुसार आपले इमेज जे असतील तुम्ही त्या बरोबर पण इथं जे ते तुम्ही स्प्लिट करून घ्या आणि त्यानंतर जो आपला व्हिडिओ म्हणजे इमेजचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथं डिलीट करून टाका आणि त्याचसोबत जो आपण इथं बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता तो सुद्धा इथं डिलीट करून टाका। तर मित्रांनो, आता आपल्याला ह्या इमेजेसला काही ॲनिमेशन आणि इफेक्ट इथं अप्लाय करायचे आहेत आता। ओके, तर मित्रांनो, आता आपल्याला इथे जे ते आपल्या त्या इमेजेसला जे ॲनिमेशन द्यायचं तर ते देण्यासाठी बघा आपल्याला जिथे करायचं तर सुरुवातीचे 2 इमेजेस सोडून आपल्या 3rd इमेजवरती आपल्याला येऊन जायचे। त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला रॉक वर्टिकल अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल। तर तो इथं अप्लाय करून टाका। अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला बघा टर्बुलन्स अशा प्रकारचा एक भेटेल इथं ॲनिमेशन, तर तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथे बघा आता एक डिस्टॉर्ट राईट अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका। त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं स्ट्रेच अँड डिसॉर्ट अशा प्रकारचं एक इथं ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे, परत ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा पॉपिंग कँडी अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं देऊन टाका। तर अशा प्रकारे इथं आपण ॲनिमेशन जे आहे ते इथं अप्लाय केलं तर त्यानंतर आपले इफेक्ट जे आहेत ते इथं द्यायचे आहेत। तर ते देण्यासाठी आपल्याला परत सुरुवातीला येऊन आपल्या इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं त्यानंतर ब्लिंक बीट अशा प्रकारचं एक भेटेल इथं इफेक्ट बघा ट्रेंडिंग सेक्शनमध्येच इथं तुम्हाला मिळून जाईल तो इफेक्ट। तर थोडंसं लोड होत आहे, तर वेट करूयात आपण थोडासा। तर बघू शकता इथं मित्रांनो ब्लिंक बीट अशा प्रकारचं एक इफेक्ट आहे, तर तो इथं घ्या आणि त्याचे ॲडजस्टमेंट असेल ते आपल्याला 2 इमेज पुरती इथं करून घ्या। त्यानंतर परत नंतरचा एक इमेज सोडायचा आणि त्यानंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचे, परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे। त्यानंतर आपल्याला जिथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं तुम्हाला बघा 3 लेअर मिरर अशा प्रकारचं एक भेटेल इथं इफेक्ट, तर तो इथं घ्या। तर आता नेटवर्क माझं चलत नाही त्यामुळे इथं शो होत नाही, तर अशा प्रकारचा तो इफेक्ट आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला त्या ॲडजस्टमध्ये जाऊन याचं फिल्टर जे असेल तिथे झिरो करा आणि त्याचं वर्टिकल जे आहे ते आपल्या 3 फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे ते सेट करून घ्या। तर त्या इफेक्टचं नाव तुम्ही बघू शकता मित्र, अशा प्रकारे 3 लेअर मिरर। ओके, तर त्यानंतर आपल्याला परत नंतरचे जे ते आपल्याला इमेजवरती येऊन जायचे, त्यानंतर आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जे ते येऊन जायचे। बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला ट्रेंडिंग सेक्शनमध्येच लाईट डिझॉल्व अशा प्रकारचा एक बघा मित्रांनो भेटेल इथं इफेक्ट, तर तो आपल्या इथे घ्यायचा आणि त्या इफेक्टची जी ॲडजस्टमेंट असेल ती त्या इमेजपुरती इथं करून घ्या। तर अशा प्रकारे तो इफेक्ट जो दिसेल मित्रांनो, तुम्ही इथं नाव बघू शकता मित्रांनो। त्यानंतर त्या इफेक्टवरती क्लिक करून ॲडजस्टमध्ये जायचं आणि त्याची जी स्पीड असेल ते आपल्या इथं 100 इथं करून घ्यायचे।
तर मित्र आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला जिथे परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचं. त्यानंतर ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन तुम्हाला बघा इथं फायरफ्लाय अशा प्रकारचं एक इफेक्ट भेटेल. तर तो इथं घ्या आणि त्याचे ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या शेवटच्या इमेजवरती येऊन जायचं आणि परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचं. परत तुम्हाला इथे बघा टेक्नॉलॉजी 2 अशा प्रकारचं एक इफेक्ट भेटेल. तर तो इथं घ्या आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. आता त्या ओके. तर मित्र आपल्याला परत जिथे काय आलं थर्ड इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचे. त्यानंतर ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन फोटोजमध्ये तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमोजी दिला असेल तो इथं घेतल्यानंतर त्याची जी ॲडजस्टमेंट असेल तर आपल्याला इमेजच्या एंडपर्यंत आपल्याला अशा प्रकारे इथं घेऊन यायची. त्यानंतर आपल्या जिथे ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं बघा इनमध्येच तुम्हाला बघा एक फेड इन अशा प्रकारचा एक भेटेल ॲनिमेशन. तर तो इथं देऊन टाका. त्यानंतर त्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती अशा प्रकारे तुम्हाला हवी तिथं अशा प्रकारे इथं सेट करू शकता. त्यानंतर 3 लेअर मिरर अशा प्रकारे तिथं असेल तिथं एक त्याच्या स्टार्टिंगला एक स्पीड द्या आणि त्याच्या एंडिंगला एक इथं स्पीड द्या. त्यानंतर मधला जो पार्ट असेल तो टेक्स्टचा त्यावरती क्लिक करून तो आपला जो इमोजी असेल तो अशा प्रकारे मिडल जे ते मिडलचा जो पार्ट आहे मित्रांनो म्हणजे मिडल जो मिरर आहे मित्रांनो आपला तर त्यामध्ये अशा प्रकारे इथं लेफ्ट साईडला अशा प्रकारे इथं सेट करू शकता किंवा तुम्हाला हवे तिथं इथं सेट करू शकता तो इमोजी PNG. तर आता त्यानंतर बघा मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये इथे सेव्ह करण्यासाठी बघा आपल्याला जिथे काय यायचं आपल्याला वरती एक्सपोर्टचा ऑप्शन भेटेल. त्या एक्सपोर्टवरती क्लिक करा म्हणजे आपला जो व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या इथं व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जे आपल्या यूट्यूब चॅनल जे ते अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.